किंवा शीट म्हणा. ओके, याच्यावर पॉझिटिव्ह इंट्रोड्यूस नंतर काय होणार ती त्याच्या साईडला त्याला आपण. ओके सर तुमचा आवाज अटकतोय, अटकत येतो सर. हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय. हॅलो, आता येतोय का? हा येतोय सर. हा, तर ही जी थिन शीट असते याच्या बाहेर इथे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे तुमची. ओके, सो ही इलेक्ट्रिक फील्डची जी डायरेक्शन असते ती आउटवर्ड डायरेक्शन असते फ्रॉम दी शीट. एक आपण गॉसियन सरफेस कन्सिडर करणार जो की एक थिन शीट सारखाच असेल, ज्याचा एरिया आपण ds कन्सिडर केला. हा गॉसियन सरफेस जेवढा ds एरिया एवढा असेल तेवढा या शीट पासून सिलेंडर सारखं वर्क होईल. एवढा ds साठी ds एरिया तो या साईडला पण असेल आणि या साईडला पण असेल, कारण हा जो चार्ज आहे हा इकडच्या बाजूनी पण असणार आहे, मागच्या बाजूनी पण तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पाहायला भेटेल आणि इकडे पण इलेक्ट्रिक फील्ड पाहायला भेटेल, म्हणजे दोन साईडला इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. सो हा ds एरियावरती आपण किती चार्ज आहे तो कन्सिडर करू. तर ds एरियावरती आपण समजा एक पर्टिक्युलर एरिया घेतला, त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्ड किती प्रोड्यूस होणार आहे, तर ई वेक्टर एवढी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ऑन द एरिया ds. ds एरिया हा p डिस्टन्स दूर आहे, p पॉइंट वरती आहे ds एरिया. p पॉइंट आपण कन्सिडर केला होता, तिथला तो ds एक स्मॉलेस्ट एरिया आहे, ज्याला आपण स्मॉलेस्ट एरिया कन्सिडर केला p पॉइंटचा, जो की शीट पासून r डिस्टन्स दूर आहे. ओके, आणि एक हे झालं फॉरवर्ड डायरेक्शनला, आणि बॅकवर्ड डायरेक्शनला पण आपण एक p डॅश पॉइंट कन्सिडर करू, जो की मागच्या बाजूला असेल. त्याचा पण जो एरिया असणार तो ds एरिया एवढाच असणार, कारण हा एरिया आणि हा एरिया आपण सेम कन्सिडर केलेला आहे. ओके, सो याच्यावर जे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार ती ई वेक्टर एवढीच प्रोड्यूस होणार आहे, कारण जेवढं डिस्टन्स त्याचं सेम असतं दोन्ही बाजूला तेवढं त्याची इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही बाजूला पण तेवढीच तुम्हाला भेटली पाहिजे. आता आपल्याला जर क्वेश्चन विचारला की या ठिकाणी या p एरियावरती किती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार, आपण परत तेच करणार. आपण घेणार ते हे सर्व कन्सिडरेशन सांगितलं मी तुम्हाला की तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे p चार्जवरती. आपण असं करू की जे तुम्ही शीट कन्सिडर केली ती इन्फानाइट प्लेन आहे, म्हणजे खूप मोठा प्लेन येतो असं खूप इन्फानाइट गेलेलं. आपण एक p पॉइंट कन्सिडर करू, त्याच्यापासून आपण गॉसियन सरफेस काढू जो की एका सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया a असणार, ज्याची लेंथ 2r असेल. 2r का घेतली ती सिलेंडरची, बिकॉज फॉरवर्ड डायरेक्शन आणि बॅकवर्ड डायरेक्शन इकडनं इथपर्यंत r टोटल मिळून 2r सिलेंडरची लेंथ असली पाहिजे. ओके, त्यानंतर आपण एरिया ds कन्सिडर करणार. त्या ds एरियावरती इलेक्ट्रिकल फील्ड किती असणार, आता याच्याबद्दल आपण कसं काढणार. सो इकडे या तुम्ही, तर अकॉर्डिंग टू शेप ऑफ सिमेट्रीवरून आपल्याला काय पाहायला भेटतं की जो तुमचा सिलेंडर आहे तो तुमच्या सरफेसला 90 डिग्री मध्ये असणार. ओके, हे फ्लक्स तुमच्या कर्व सरफेस एरिया मधून पास होणार आहे. ते फ्लक्स कसे पास होतील, तर तुमचा टोटल फ्लक्सचा फॉर्म्युला काय असेल, टोटल फ्लक्सचा फॉर्म्युला जो मागच्या सारखा होता तोच असेल इथं फाय. ते त्यांनी ds एरिया वगैरे साठी काढत बसल्या नाही, तो डायरेक्टच घेतलंय. ते डायरेक्ट फाय सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ eds हे प्रत्येकाचं सेमच येतं, त्यात काही चेंज नाही होत, फक्त चेंज होतो, सो दॅट्स वाय चेंज होतं ते. आणि आता हे दोन का आले इथं, दोन वेळेस का आलं असं, कारण एक वेळेस फॉरवर्ड डायरेक्शन आणि एक वेळेस बॅकवर्ड डायरेक्शनला, म्हणजे एक p पॉइंट साठी आणि एक मागच्या p डॅश पॉइंट साठी. समजलं का? हो, हे पहा, हे एक p पॉइंट साठी आणि एक p डॅश पॉइंट साठी. साठी याच्यासाठी जे तुम्हाला जे फाय लागणार आहे ते, आणि एक याच्यासाठीचं फाय. सो एक p डॅश पॉइंट साठी आणि p पॉइंट साठी फायचा फॉर्म्युला सेम असतो, ते मागेच आपण काढलेले साठी सेम मध्ये सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ eds. ओके, हे ई ऑलवेज कॉन्स्टंट असणार त्या पर्टिक्युलर डिस्टन्स, म्हणजे फक्त एरियाचा. सो या ठिकाणी विषय असा उठतो की थिटाचं काय करणार, तर तो थिटा 0च राहणार आहे, कारण मागे पण मी तुम्हाला सांगितलं तो परपेंडिक्युलर टू दिसतो आणि तुमची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी परपेंडिक्युलर टू दी सरफेस ऍक्ट होते. सो इथे 0 आल्यामुळे कॉस ऑफ थिटा 1 येऊन जातो. सो इथं तुम्ही ऍक्च्युअली जो फॉर्म्युला असा असतो सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ ई कॉस ऑफ थिटा ds, हे कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू 1 झालेली आहे, बिकॉज
थिटाची व्हॅल्यू 0 असणार. हे प्रत्येक वेळी 0च असते सरफेसला परपेंडिक्युलर असल्या कारणाने. सो याला तुम्ही कन्सिडरेशन मध्ये नाही घेतलं तरी चालेल. सो इथं तुम्हाला पहा याच्यामधनं हा ई कॉन्स्टंट निघेल इंटिग्रेशन मधनं बाहेर. ई हा एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर सारखाच असला पाहिजे. सो पी पॉईंट वरती तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करताय, पी पॉईंट वरती ई व्हॅल्यू सर्व ठिकाणी पी डिस्टन्स वर आर डिस्टन्स वरती सारखीच असणार पी पॉईंट पर्यंत. सो त्यामुळे हा ई कॉन्स्टंट असतो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड ती कॉन्स्टंट निघते बाहेर इंटिग्रेशनच्या मध्ये उरतं सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस. आणि या ठिकाणी उरणार सायक्लिक इंटिग्रेशनच्या बाहेर ई आणि इथं पण उरणार डीएस. ओके. आता सिलेंडर एकच असल्यामुळे ई आणि हा ई तर राहिला समजा ई आणि हा सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस याला आपण काय म्हणणार एरिया. सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस. डीएस म्हणजे एक छोटासा एरिया होता. त्या छोट्याशा एरियाचं एरिया कन्सिडर बरोबर. हा स्मॉलेस्ट एरिया त्याचं इंटिग्रेशन घेतलं. स्मॉलेस्ट एरिया डीएस होता त्याचं इंटिग्रेशन घेतलं आपण सायक्लिक इंटिग्रल. आपल्याला कंप्लीट शीटचा एरिया मिळतो. मग आपण त्याला काय म्हणणार कंप्लीट शीटचा एरिया. ओके सायक्लिक इंटिग्रेशन. आणि इकडे पण तेच आहे सायक्लिक इंटिग्रेशन डी असतं हे पण कंप्लीट शीटचा एरियाच भेटणार तुम्हाला. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये कसं झालं तुमचं याचा बाहेर आलेला ई याचा बाहेर आलेला ई आणि ते असं झालंय का ई सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस प्लस ई सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस. सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे कंप्लीट एरिया कारण छोट्या एरियाचा इंटिग्रेशन आपल्याला कंप्लीट एरिया भेटेल. सो ई इंटू ए area of the sheet plus E into A area of the sheet. So EA plus EA आपण याला twice of EA म्हणणार. Clear? Yes. So तुमचं जे टोटल फ्लक्स असणार ते तुमचं twice of EA आलेलं आहे. त्यानंतर राहिला सरफेस चार्ज डेन्सिटीची गोष्ट. आता हे झालं फ्लक्सचा फॉर्म्युला. सरफेस चार्ज डेन्सिटी काय असतं आता मी थोडंसं इंट्रोड्यूस करतो त्याला फायच्या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके फायचा अजून एक फॉर्म्युला मला माहिती आहे. हा एक फॉर्म्युला याला नोट करून ठेवा. इक्वेशन नंबर 1 टोटल फ्लक्स आणि त्यानंतर टोटल फ्लक्सचा अजून एक फॉर्म्युला मला माहिती आहे तो म्हणजे काय असतो क्यू बाय एप्सिलॉन नॉट. ओके चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी आपण याला टोटल फ्लक्स म्हणतो. सो आता याच्यामध्ये क्यू बाय एप्सिलॉन नॉट तर हा क्यू म्हणजे काय असतो चार्ज असतो आणि या चार्जला मला चार्ज डेन्सिटीवरनं काढता येतो. मला चार्ज डेन्सिटी गोष्ट माहिती असते. चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असते सिग्मा इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया म्हणजे चार्ज डेन्सिटी असते. मला क्यू पाहिजे होता मला जर फाय पाहिजे असेल तर मला फायचा फॉर्म्युला असतो क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. ओके मी या क्यू ला या चार्ज डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यातनं फाइंड करणार. मग काय होईल तुम्हाला क्यू बाय ए मला हा फॉर्म्युला भेटला. मला क्यू ची व्हॅल्यू काय भेटेल एरिया सिग्माला मल्टिप्लाय होऊन जाईल. सो सिग्मा इंटू एरिया इज इक्वल टू क्यू. ओके सो सिग्मा इंटू एरिया इज इक्वल टू क्यू. हे क्यू ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सो तुम्हाला फाय ची व्हॅल्यू काय भेटेल मग सो फाय ची व्हॅल्यू मला भेटली पहा सिग्मा एरिया डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. क्लिअर इथपर्यंत क्लिअर इथपर्यंत हो सर. हा मग आता तुमच्याकडे सिग्माचे दोन फॉर्म्युले झाले. एक तर फॉर्म्युला हा होता सिग्मा नाही फायचे दोन फॉर्म्युले झाले. फाय इज इक्वल टू 2EA हा एक फॉर्म्युला आलेला होता इक्वेशन नंबर 1 आणि आताच मी तुम्हाला दुसरं इक्वेशन काढून दाखवलं फाय इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट हा दुसरं इक्वेशन. दोघं फायचेच फॉर्म्युले आहेत. सो लेफ्ट साइड सारखी आहेत राईट साइड पण सारखी असली पाहिजे. काय डाऊट याच्यामध्ये नाही. सो लेफ्ट साइड राईट साइड दोन्ही इक्वेट करा. सो दोन्ही इक्वेट केल्यानंतर तुम्हाला ही टर्म अशी पाहायला भेटते. सो ट्वाइस ऑफ EA इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. हे कसं काय आलं कारण ही आणि ही दोघं फायच्या व्हॅल्यू होत्या. सो लेफ्ट साइड इक्वल सो राईट साइड ऑल्सो इक्वल. सो या प्रिन्सिपलनी तुम्हाला ए ची व्हॅल्यू कॅन्सल होताना दिसेल. त्यानंतर तुम्हाला ई ची व्हॅल्यू पाहिजे सो ई राहू द्या हा 2 इकडे डिवाइड करू. समजलं हो असं झालंय. हे बघा ट्वाइस ऑफ EA इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट असं येते. तुम्हाला ई ची व्हॅल्यू पाहिजे तुम्ही ई राहू दे इकडे आणि हे बाकीचे इकडे शिफ्ट करा. सिग्मा ए अपॉन हा ट्वाइस ऑफ ए इकडे शिफ्ट होणार खाली आणि तो एप्सिलॉन नॉट ऑलरेडीचा. सो तुम्हाला इथे काय भेटेल एरिया कॅन्सल 2 1 2 नाही सिग्मा येतो ओके 6 नाही येतो सरफेस चार्ज डेन्सिटी. मग आता तुमचा इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फरक भेटला तुम्हाला सिग्मा एरिया डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ एप्सिलॉन नॉट. क्लिअर
हो सर. क्लिअर? फॉर्म्युला पाठ करा हा शीट साठी. हा फॉर्म्युला आपला पाठ असला पाहिजे. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचे दोघे फॉर्म्युले पाठ पाहिजे आपल्याला, एक चार्ज मध्ये आणि एक सरफेस चार्ज डेन्सिटी मध्ये. ओके, सो चार्ज मध्ये कसा तयार होईल तो फॉर्म्युला? चार्ज मध्ये कसं तयार होईल? या फायच्या जागी क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट टाका. म्हणजे जर चार्ज मधला फॉर्म्युला पाहिजे असेल तर क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ ई ए. मला इन टर्म्स ऑफ चार्ज फॉर्म्युला भेटेल पहा. ई ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ चार्ज, सो क्यू अपॉन ट्वाइस ऑफ एप्सिलॉन नॉट ए इकडे डिवाइड, म्हणजे हे तुम्हाला इन टर्म्स ऑफ चार्ज भेटला. क्लिअर? क्लिअर? तुम्हाला दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत, इन टर्म्स ऑफ चार्ज, इन टर्म्स ऑफ चार्ज डेन्सिटी. सो सरफेस चार्ज डेन्सिटी म्हटलं तर इथं सिग्मा आला असतो, सिग्माचा फॉर्म्युला पण खाली डिराइव्ह केला. आणि जर क्वेश्चन मध्ये चार्ज दिलेला असेल तर हा फॉर्म्युला वापरा इथून, क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट ए इज इक्वल टू ई. ओके, सो इथे तुम्हाला न्यूमेरिकल दिलेले असतात पास. आता इथं सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली आहे, म्हणून सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरला असेल. तर चार्ज पर युनिट एरिया ऑफ द लार्ज फ्लॅट शीट, एक फ्लॅट शीट दिलेली आहे, म्हणजे क्वेश्चन फ्लॅट शीटचा आहे. ओके, त्याच्यावरचं तुम्हाला काय सांगितलं इथं, चार्ज पर युनिट एरिया ऑफ फ्लॅट शीट ऑफ चार्ज इज 3 मायक्रो कुलम पर मीटर स्क्वेअर. मायक्रो कुलम पर मीटर स्क्वेअर म्हणजे कुलम पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय दिलं हे? म्हणजे चार्ज पर युनिट एरिया दिला ना, म्हणजे काय दिलं हे? चार्ज पर युनिट एरिया म्हणजे काय असतं? काय असतं? चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटी सिग्मा, फॉर्म्युला ना तो सिग्माचा, चार्ज पर युनिट एरिया. त्यांनी सांगितलंय तसं ते चार्ज पर युनिट एरिया. आणि एवढं डोकं लावायची पण गरज नसते, तुम्हाला युनिट वरून पण समजतं. कुलम म्हणजे चार्ज असणार आणि मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया असणार. चार्ज पर युनिट एरिया म्हणजे हे चार्ज डेन्सिटी दिली आहे. समजलं का? हो. ओके, तर हे 3 कुलम पर मीटर स्क्वेअर, 3 मायक्रो म्हणजे काय? 3 इंटू 10⁻⁶ कुलम पर मीटर स्क्वेअर हे चार्ज डेन्सिटीचं युनिट येतं समजा. ओके, हा सिग्माचा फॉर्म्युला आहे, 3 इंटू 10⁻⁶ कुलम पर मीटर स्क्वेअर म्हणजे सिग्मा, चार्ज डेन्सिटी. आता पुढे पहा, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई काढा. बरोबर, त्यानंतर अजून ऍट द पॉइंट जस्ट नियर द सरफेस ऑफ द शीट, सरफेसच्या खूप जवळ असलेला एक पॉइंट आहे, पी पॉइंट असणार समजा तो, त्याची काढा. आणि मेजर फ्रॉम इट्स मिड पॉइंट, म्हणजे तो जो पॉइंट आहे, नाही ते जे शीट आहे त्याच्या मिड पॉइंट पासून त्याला मेजर करा, असं म्हणणं आहे. सो काय अडचण नाही, ही कंडिशन अशीच आहे. हे पहा, एक पी पॉइंट असणार जो नियर टू दी सरफेस आहे, त्या नियर टू दी सरफेसच्या पॉइंट पासून, म्हणजे हे मिड पॉइंटला कन्सिडर करा असं, म्हणजे हे आर डिस्टन्स राहील. आणि तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी काढायची. ओके, आणि याचा सिग्मा तुम्हाला दिलेला आहे 3 इंटू 10⁻⁶. ओके, सो एका थिन शीटचे सिग्मा जर आपल्याला दिलेला असेल तर त्याचा फॉर्म्युला आत्ताच वरती पाहिला. काय होता तो फॉर्म्युला? काय होता तो? हा पाठ असला पाहिजे, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. संपला विषय. ओके, हो. ओके, हा, मग याच्यात व्हॅल्यू टाका फक्त, बस, दुसरं काही नाही करायचं तुम्हाला. तर ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे पहा, सिग्माची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3 इंटू 10⁻⁶. हे 2 आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही पाठ ठेवा तुम्ही, ही परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस आहे. एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू ती फिक्स असते, ती 8.85 इंटू 10⁻⁻12 फिक्स व्हॅल्यू असते प्रत्येक ठिकाणी. ओके, फ्री स्पेस परमिटिव्हिटी म्हणतो आपण त्याला, परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस. सो फ्री स्पेस मध्ये इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स किती पास होऊ शकतील त्याची ॲबिलिटी असते ती. सो आता याला फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे. कसं सिम्प्लिफाय करणार? करून दाखवायची गरज आहे का पुढे जाऊ? नाही सर, पुढे. जमीन ना, हे 10⁻⁶ कॅन्सल करा, इथं 10⁻⁻6 खाली उरतील, ते प्लस वरती घेऊन या, म्हणजे 10⁻6 झाले. प्रश्न या 3 आणि याला मल्टिप्लाय करा आणि याने या 3 ला डिवाइड करा. आता डिव्हिजन काय, अप टू 1 डेसिमल प्लेस किंवा 2 डेसिमल प्लेस पर्यंत घेऊन या. संपलं मध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे न्यूमेरिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू.
ओके, आणि डेरिव्हेशन साठी सुद्धा. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हा टॉपिक पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक मानला जातो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. आता नॉर्मली तुम्हाला काय असतं, पोटेन्शियल एनर्जी हा शब्द ऐकला की तुम्हाला मेकॅनिकल मध्ये पोटेन्शियल एनर्जी आठवते. समवॉट तसाच कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल मध्ये सुद्धा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय असतं, इनडायरेक्टली व्होल्टेज. तुम्ही हे जे पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल एनर्जी हा जो शब्द म्हणताय ना, इनडायरेक्टली तुम्ही व्होल्टेज बद्दल गप्पा करताय. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जसं आपण मेकॅनिकल ऑब्जेक्ट असतो, मेकॅनिकल ऑब्जेक्ट मध्ये जी स्टोअर्ड एनर्जी असते त्याच्या पोझिशन किंवा पोझिशनमुळे, म्हणजे त्या ऑब्जेक्टची जे पोझिशन असते किंवा तो ज्या हाईटला असतो त्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये स्टोअर्ड एनर्जी झालेली असते, आपण त्याला म्हणतो त्याची पोटेन्शियल एनर्जी. आणि जसा तो ऑब्जेक्ट वरतून फॉल होईल खाली किंवा तरी मोशन क्रिएट करेल, सो दॅट टाइम त्याची पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके, सो ते मोशन मध्ये आल्यामुळे कायनेटिक एनर्जी मध्ये डेव्हलप होत असते. आपण मागच्या वेळेस भरपूर डिस्कस केलेलं आहे मेकॅनिकल एनर्जी, पण आता आपण इलेक्ट्रिकल मध्ये बघतोय. ओके, सो इलेक्ट्रिक मध्ये पण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते, ती असते पहा. आता इथे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं कॉन्फिगरेशन पाहायला मिळेल. सांगतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप, थोडासा विचित्र टॉपिक आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन. ते एक वर्क डन असतं, म्हणजे एक टाईपचं वर्क असतं, कारण एनर्जी म्हणजे एक टाईपचं वर्कच असतं. एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क. वर्क म्हणजेच एनर्जी इनडायरेक्टली, फक्त एनर्जी त्याची कॅपॅसिटी असते. सो वन ऑफ द टाईपचं वर्क असतं जे अगेन्स्ट असतं. कुणाच्या अगेन्स्ट असतं ते? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव अ सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन अ गिवन सिस्टम. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट जे वर्क होतं त्याला तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करता. म्हणजे आता ते तुम्हाला समजा एक व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल. ओके, 1 मिनिट हा. Electric field is a region. ओके, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आता कसं होणार आहे पहा, नीट लक्ष द्यायच्याकडे. एक चार्ज आहे जो की क्यू चार्ज आहे इथं. ओके, हा क्यू चार्ज आणि एक पी पॉइंट आहे ज्याच्याकडे एक चार्ज असणार. समजा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर चार्जेस लाईक चार्जेस रिपेल करतात आणि ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट करतात. याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके, याच्यामध्ये फक्त आता विषय असं की आपण एक कंडिशन अज्युम करतोय. मी तुम्हाला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल, तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हॅलो, स्क्रीन दिसते ना? हा, तर एक क्यू चार्जेस आहे तसे, आणि एक पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, एक पी पॉइंट, जो की आउटसाइड दी क्यू चार्ज असणार. सो हा एक छोटा चार्ज आणि हा एक मोठा चार्ज आहे, लार्जर चार्ज असलेला. या दोघांच्या मध्ये आर डिस्टन्स आहे. तर याच्यामध्ये आपण जे म्हणतो की इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामध्ये प्रोड्यूस होणार आहे, बिकॉज लाईक चार्जेस रिपेल करतात आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. सो हा क्यू चार्ज आणि पी चार्ज अनलाईक चार्जेस आहे, एक पॉझिटिव्ह असणार एक निगेटिव्ह असणार. सो यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार आहे इथं. सो हा चार्ज ज्याला करणार, हा चार्ज ज्याला अट्रॅक्ट करणार. सो ऑब्विसली चार्जेसचं अट्रॅक्शन जर होतं यांच्यामध्ये, तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. ऑब्विसली त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार, आणि इलेक्ट्रिक फील्ड किती प्रोड्यूस होणार त्याची हे फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा तुम्हाला लहानपण म्हणजे 9-10 वगैरे पर्यंत असेल. इलेक्ट्रिक फील्ड दोन चार्जेस मध्ये किती असते? सो 1/4πε0 Q/r², आणि त्याचा r हा युनिट वेक्टर असतो जो की त्याची डायरेक्शन दाखवतो. सो ही डायरेक्शन दाखवणारा वेक्टर असतो, ही रेडियसची. म्हणजे रेडियस तो कुणाकडे चाललाय त्याची डायरेक्शन इम्पॉर्टंट असते. ओके, सो युनिट वेक्टरचं तेवढं काही महत्व नाहीये, पण हा जो फॉर्म्युला हा महत्वाचा आहे. 1/4πε0 म्हणजे त्यांच्यामध्ये किती चार्ज आहे, म्हणजे जेवढा चार्ज जास्त असेल तेवढा तो जास्त अट्रॅक्ट करणार,
आता राहिला प्रश्न हे डिस्टन्स, हे डिस्टन्सचा स्क्वेअर. जेवढं डिस्टन्स कमी तितकं अट्रॅक्शन जास्त, म्हणजे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पण जास्त असतं, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जास्त स्ट्रॉंग असतं. ओके, हा फॉर्म्युला समजला का? फॉर्म्युला समजला का? हॅलो, हे समजलं का? हो सर. हे सोपं आहे, हे पाठ करून घ्या, हे फंडामेंटल आहे तुमच्या याच्यासाठी. आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे हा. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 1/4πε0 Q/r². ते याच्यावरूनच आलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्म्युलावरून तयार झालेला फॉर्म्युला आहे. ओके, सो याला डायरेक्ट कन्सिडरेशन मध्ये घ्या आता, आणि याच्या पुढे पाहतो. आता तुम्हाला वर्क डन अगेन्स्ट कसं होतं इलेक्ट्रिक फील्डच्या, सो याच्याबद्दल तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आता काय होईल, सपोज एक चार्ज पार्टिकल आहे Q, जो की पी चार्ज आहे, आणि एक पी पार्टिकल आहे जो की निगेटिव्हली चार्ज आहे. जर पी पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननी, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण म्हणणार, आता पहा तो असा जवळ येतोय, त्याच्या पी पॉईंट पहा क्यूब चार्जच्या जवळ यायला लागलाय. आता या ठिकाणी तुम्ही डायग्राम मध्ये पाहिलं तर तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट दिसतोय पहा, टेस्ट ऑफ चार्ज क्यू. म्हणजे आपण चार्ज क्यू ची टेस्ट करणार आहे इथं, की तो इलेक्ट्रिक फील्ड किती प्रोड्यूस करतो आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे. तर याच्यामध्ये हा क्यू चार्ज सोर्स म्हणून वर्क, म्हणजे हा आपला सोर्स आहे, याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज केलेला आहे आपण जवळपास, आणि हे एक निगेटिव्हली चार्ज असणार. ते याच्यामध्ये रेफरन्स पॉईंट आणि इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट. म्हणजे सुरुवातीला हा पी जो चार्ज होता तो या ठिकाणी होता, म्हणजे ही इनिशियल केस झाली त्याची, आणि तो इथनं इकडे मूव्ह होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल फील्डच्या अगेन्स्ट तो मूव्ह होतोय जवळपास. म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड याला अशी इकडे ओढत असते, तर हा इकडे मूव्ह होणार आहे पाहिजे इकडे. ओके, सो हा इनिशियल पोझिशन मधनं समजा इकडे फायनल पोझिशनला आला. समजते का तुम्हाला ही केस काय होते ते? इनिशियल त्याची दूर होती आणि तो चार्ज कडे, क्यू चार्ज कडे अट्रॅक्ट होतोय, म्हणजे तिथे जवळ येतोय. म्हणजे आता सिस्टीमवर वर्क डन होणार. ओके, समजते ना? वर्क डन होईल ना, इथं डिस्प्लेसमेंट झालं नाही, एक फोर्स लागणार, त्या फोर्समुळे तो ओढला जाईल आणि त्याच्यावर एक dr एवढं डिस्प्लेसमेंट बसेल. dr म्हणा किंवा ds म्हणा, तुम्ही काही पण म्हणा त्याला. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे वर्क डन झालं, आणि वर्क डन झालं म्हणजे एनर्जी आली. आलं का लक्षात? हा, तर पुढे पहा, तुम्हाला समजेल ते व्यवस्थित. सो पी पॉईंटची इनिशियल केस पासून तो फायनल केस पर्यंत ट्रान्सफर होणार आहे, जो डिस्प्लेसमेंट परफॉर्म करणार आहे. ओके, इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट परफॉर्म करेल. आता याच्यामध्ये रेफरन्स इनिशियल पॉईंट पासून तो फायनल पोझिशन पर्यंत. ओके, सो तुम्हाला समजेल, पाहतो व्हिडिओ थोडासा पॉज चालतोय. सो ही इथं इनिशियल केस आहे आणि ही फायनल केस आहे. आता याच्यामध्ये त्याला किती वर्क डन परफॉर्म करावं लागलं हे कसं काढणार आपण? वर्क डन म्हणजे काय असतं, त्याच्यावर लागलेला फोर्स इंटू त्याच्यावर किती फोर्स लागलेला होता. तर सपोज एफ हा इलेक्ट्रिकल फोर्स होता जो त्याला ओढत होता इकडच्या बाजूला, आणि त्यांनी किती डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलंय, तर डीएस डिस्प्लेसमेंट त्यांनी परफॉर्म केलं. ओके, सो एफ इंटू डीएस केलं तर तुम्हाला त्याच्यावर अप्लाय झालेलं, त्यांनी पूर्ण कंप्लीट केलेलं वर्क डन तुम्हाला पाहायला भेटेल. क्लिअर? हॅलो सर, क्लिअर? तो जो हो, डीएस sir. जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय का त्याचा? आपण छोटस डिस्टन्स कन्सिडर केलंय ना. हा पी जो आहे ना, हा पी इनिशियल पॉईंट आणि इथं तो फायनल पॉईंट आहे. ऍक्च्युअली चार्ज जो आहे तो इकडे, तो कम्प्लीट डिस्टन्स परफॉर्म करत नाहीये. आपण एक इनिशियल आणि फायनल असे दोन, एक मध्येच एक घेतलेला एक फायनल पॉईंट, म्हणजे एक छोटासा डिस्टन्स आपण घेतलंय की एवढं डिस्टन्स तो परफॉर्म करतो. समजा इथून इथपर्यंत जो कम्प्लीट घेतला असता तो इथपर्यंत आला असता, बरोबर. नंतर आपण इंटिग्रेट करून घेऊ, त्याला इंटिग्रेट केलं की थोडा इथपर्यंत येईल. पण आपण त्याला डीएस एरिया कन्सिडर करतोय, इथून इथपर्यंत स्मॉल एरिया तो परफॉर्म करतो, डीएस एरिया कव्हर करतो, आणि किती फोर्सने ओढला जातोय. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क. क्लिअर? हो. हा, पुढे बघा, थोडासा किचकट कन्सेप्ट आहे, समजणार नाही लवकर. सपावट लागेला एवढं वर्क डन तुमचं परफॉर्म झालं. ओके, तो आला. आता याच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागलेला असतो, तो इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्सचा फॉर्म्युला पण तुम्हाला आधी झालेला आहे. म्हणजे कुठल्याही चार्जनी दुसऱ्या चार्जला जो फोर्स अप्लाय केलेला आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखा समजा, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो, तर त्याच्यावर असलेला चार्ज
आणि त्याची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी यांचा तो प्रोडक्ट असतो. समजलं का? समजलं का? सर. म्हणजे हा तुमचा ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तोच फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे पहा, तुम्ही जर नीट जर याला ऑब्झर्व केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तो होता जी कॅपिटल जी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आठवलं का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन मासेसच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हो सर. हो. आठवलं का? हा, तर हा जो आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा दोन मास मध्ये अट्रॅक्शन फोर्स असतो तसा दोन चार्जेस मध्ये पण अट्रॅक्शन फोर्स आहे. त्याला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरूनच ते रिलेशन तयार झालंय. सो दोन चार्जेस मधला जो फोर्स आहे त्याला हा आपण समजा अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणतो बिटवीन टू चार्जेस. त्याला आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, कुठला फोर्स आहे तो? इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ज्याला आपण इथे कन्सिडर करू तर त्या फोर्सचा पण फॉर्म्युला तसाच होईल. हा जो जी कॉन्स्टंट होता तुमचा त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू या ठिकाणी 1/4πε0 असते. म्हणजे हा तुमच्या हिशोबाने तो जी झाला. म्हणजे मेकॅनिकलच्या टर्म मध्ये पाहायला गेलं तर कॉन्स्टंट टर्म आहे 1/4πε0. नंतर एका ऑब्जेक्टचा मास आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास, तसं या ठिकाणी एका ऑब्जेक्टचा चार्ज म्हणजे Q1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा चार्ज म्हणजे Q2. समजलं? हो. आणि दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे r स्क्वेअर असतं. इथं पण दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे r स्क्वेअर असतं. फिनिश. असा तो फॉर्म्युला तयार झाला. हा तुम्हाला आधी असेल 10th वगैरे मध्ये कधीतरी. समजलं का? हो. हा, तर मी हाच फॉर्म्युला तुम्हाला दाखवला होता मागच्या वेळेला. तर मी तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला दाखवला होता. ईचा, या ईचा फॉर्म्युला दाखवला होता. काय होता तो? 1/4πε0 Q अपॉन r स्क्वेअर r युनिट वेक्टर. असा फॉर्म्युला आताच मी तुम्हाला दाखवला होता काही मिनिटापूर्वी. बरोबर? हो सर. हा, आता ह्याला जर मी Q ने मल्टिप्लाय केलं तर याला पण इथं Q ने मल्टिप्लाय होईल की नाही? मग आता हे दोन Q झाले म्हणजे एक Q1 असेल एक Q2 असेल म्हणजे दोन चार्जेस असतात. सो हा फॉर्म्युला तुमच्या फोर्सचा फॉर्म्युला तयार होऊन जातो. आता सांगितलं मी तुम्हाला 1/4π पहिला ऑब्जेक्टचा चार्ज प्लस इंटू दुसऱ्या ऑब्जेक्टचा चार्ज डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. सो ह्या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीला जर तुम्ही चार्जने मल्टिप्लाय केलं सोर्सच्या चार्जने तर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पाहायला भेटतो. डाऊट? नाही. हे समजलं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी याच्यामध्ये काय रिलेशन असतं? ओके, परत सांगू? नाही, सांगू? सर. हा, ठीक आहे. सो पुढे पहा, मग हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय असतं? चार्ज, सोर्सचा चार्ज म्हणजे सोर्सचा चार्ज हा Q इंटू इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती QE. ओके, आणि आपण वर्क डनचा पण फॉर्म्युला काढला होता. वर्क डनचा फॉर्म्युला काय होता? हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत मूव्ह होणार. सो ह्या मुवमेंट मध्ये तो ds एरिया कव्हर करतो आणि त्याच्यावर अप्लाय झालेला फोर्स हा F फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. सो त्याचं वर्क डन झालेलं होतं F इंटू ds. सो या F इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मी हे QE टाकलं तर काही बिघडेल का? काही बिघडेल का? नाही. हा, सो मी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. पहा पुढे तुम्हाला दिसेल. सो फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो चार्ज इंटू इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी असते. आता हा ऑब्जेक्ट जर वर्क डन करतोय इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत, तर मग त्याचं टोटल वर्क डन किती असलं पाहिजे? सो टोटल वर्क डन तुम्हाला इथं पाहायला भेटतंय पहा. वर्क डनचा जो फॉर्म्युला होता तो होता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिकचा फॉर्म्युला आहे Q. म्हणजे आता या ठिकाणी Q नॉट जेव्हा हा म्हणतो, Q नॉट म्हणजे हे चार्ज म्हणतो त्याला, इनिशियल चार्ज जो मेन सोर्सचा चार्ज आहे त्याला Q नॉट म्हटलंय. त्याने इथं तुम्ही नुसतं Q म्हणा, काय अडचण नाही. Q इंटू आपण काय पाहिलं होतं इथं? इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इंटू रेडियस झालं. असं झालं ना, तर F ची व्हॅल्यू होती ना ही QE. ओके,
ओके, हे समजलं का? समजलं का? नाही? हे बघा, सोपं येणार आहे. इथून इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी चेंज इन वर्क डन केलंय. चेंज इन वर्क डन का म्हणतोय? कारण मी स्मॉल एरिया कन्सिडर केलाय, तेवढंसं स्मॉल वर्क डन येणार. सो चेंज इन वर्क डन याचा फॉर्म्युला काय असेल? फोर्स लागलेला त्याच्यावर एफ, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू त्याने डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलं डीएस. ओके, राहिला प्रश्न आता हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या फॉर्म्युलाचा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू असतो चार्ज इंटू इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. ओके, सांगितलं ना आता मी हे. सो मी जर हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला घेऊन याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला, ओके, याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला इथं, तर मला चेंज इन वर्क डन फॉर अ पर्टिक्युलर एरिया डीएस इज इक्वल टू काय भेटेल? क्यू इंटू ई इंटू डीएस. आता काही डाऊट याच्यात? नाही सर. हा, आता हा जो एरिया आहे हा पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट साठीचा एरिया आहे. मला जर कम्प्लीट वर्क पाहिजे, म्हणजे कम्प्लीट क्यू पर्यंत येत असेल तो, तर कम्प्लीट वर्क डन किती परफॉर्म करेल? सो इंटिग्रेशन. सो याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल आणि याचं पण इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो कम्प्लीट वर्क डन परफॉर्म करेल. सो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल होईल. सो कम्प्लीट वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता याच्यामध्ये काही गोष्टी कॉन्स्टंट निघतात, जसं की चार्ज. हा चार्ज जो आहे या सोर्सवरचा हा फिक्स आहे. तुम्ही याला चेंज करणार आहे का? नाही, फक्त डिस्टन्स चेंज करणार आहे. सो चार्ज फिक्स राहील. ओके, चार्ज फिक्स राहील आणि इंटिग्रेशन मध्ये कोण येईल? ई, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी, बिकॉज डिस्टन्स चेंज झाल्यामुळे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे आणि एरिया पण चेंज होत राहणार. सो तुम्हाला टोटल वर्क डन भेटलं क्यू इंटिग्रेशन ऑफ ईडीएस. समजलं? समजलं का? हो सर. हा, आता ह्या इंटिग्रेशनला या इंटिग्रेशनला डेफिनेट इंटिग्रेशन बनवावं लागेल. का? कारण तो इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत आलेला आहे. म्हणजे इनिशियल केस पासून फायनल पर्यंत आला, तर मग याला कम्प्लीट इंटिग्रेशन कसं लिहितात मग? म्हणजे या इथून इथपर्यंत, मग याला लिमिट लावलं ना तुम्ही, तर हे जे लिमिट लावलेलं तुम्ही, जर तुम्हाला इंटिग्रेशन दाखवायचं असेल तर तुम्ही असं म्हणणार त्याला वर्क डन इज इक्वल टू टोटल चार्ज इंटिग्रेशन ऑफ इनिशियल केस टू फायनल केस ई डीएस. समजलं? म्हणजे इनिशियल डिस्प्लेसमेंट फायनल डिस्प्लेसमेंट पर्यंतच फक्त डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचं दोन्ही पोझिशन मधलं. जर मी त्याला लिमिट लावली तर मला डेफिनेट इंटिग्रेशन बनवावं लागतं, आणि जर मी लिमिटलेस बनवलं तर मग मला सिंपल इंटिग्रेशन बनवावं लागतं. समजलं? हो सर. त्याचे इंटिग्रेशन समजेल. मग आता इथं पहा, हा पोझिशन पासून एफ पोझिशन पर्यंत आला, दिसतोय तुम्हाला? म्हणजे तो इथं होता, तो इथं होता कुठेतरी, इथून इथं आला, म्हणजे ही इनिशियल केस होती, इनिशियल पोझिशन होती, ही फायनल पोझिशन आहे. इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंतच फक्त डिस्प्लेसमेंट आणि एरिया घ्यावा लागेल, कारण तुम्ही इथून इथपर्यंतच फक्त कन्सिडरेशन मध्ये घेतलंय. सो तेवढ्याचंही वर्क डन एवढंच. क्लिअर? हो. क्लिअर? ओके, सो पहा, इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत आला. सो तुम्हाला जे वर्क डन भेटलं होतं ते वर्क डन तुमचा जो आलेला फॉर्म्युला होता. आता मी त्या वर्क डनच्या फॉर्म्युल्यामधून वर्क डन पर युनिट चार्ज क्रिएट करतो. वर्क डन पर युनिट चार्ज हा फॉर्म्युला, नवीन एक फॉर्म्युला तयार करेल. आता ते सांगतो तुम्हाला काय तयार होणार आहे. पहिले तुम्ही हे समजून घ्या. तुम्हाला जो वर्कचा फॉर्म्युला भेटला होता तो काय भेटला होता? चार्ज सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन ई इंटू डीएस, असा फॉर्म्युला आला होता की नाही तुमचा? हो. आला होता की? ओके, आता मी काय करतो, मला ना वर्क डन पर युनिट चार्ज पाहिजे, मला ही क्वांटिटी पाहिजे. या क्वांटिटीचं पर्टिक्युलर नाव आहे, ते समजेलच तुम्हाला आता काय. वर्क डन पर युनिट चार्ज. ओके, काय काढतोय मी? वर्क डन पर युनिट चार्ज. तर मी काय करेल, हा जो क्यू चार्ज आहे याला इकडे डिवाइड करून घेईल, बरोबर की नाही? म्हणजे हा इथून काढून टाकायचा आणि इकडे त्याला डिवाइड करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला इथं कोणती क्वांटिटी तयार होताना दिसेल? वर्क डन पर युनिट चार्ज क्वांटिटी तयार होताना दिसेल की नाही? हो.
समजलं का? समजलं का? हो. हा, मग आपण वर्क डन पर युनिट चार्ज तयार केलं. आणि आता महत्वाची गोष्ट, वर्क डन पर युनिट चार्जला काय म्हणतात? तर वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. समजलं का? समजलं का? हो सर. हे जे मी तुम्हाला टर्म सांगतोय ना, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ते कशाला म्हणतात? तर वर्क किती झालं, किती चार्ज मध्ये, याला म्हटलं जातं त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, किंवा हीच असते त्याची पोटेन्शियल एनर्जी डायरेक्ट. म्हणजे तो किती चार्ज मध्ये किती वर्क डन करू शकतो हे त्याचं पोटेन्शियल आहे. बरोबर की नाही? समजलं का? हो हो सर. हा, तर ही जी टर्म तयार केली मी, वर्क डन पर युनिट चार्ज इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, मग याचा फॉर्म्युला काय आला होता तुमचा? इंटिग्रेशन ऑफ इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन एरिया. ओके, ओके. हो सर. हा, तर ही क्वांटिटी महत्वाची असते तुमच्यासाठी. जेव्हा आपण मी इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा शब्द वापरेल तेव्हा डोक्यात टाकायचं वर्क डन पर युनिट चार्ज. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय पहा की इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला असेल तो इंटिग्रेशन ऑफ इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन ईडीएस असणार. आणि निगेटिव्ह डायरेक्शन का? निगेटिव्ह डायरेक्शन का? अट्रॅक्ट करताय म्हणून का? अट्रॅक्टिंग फोर्स आहे आणि जो रिव्हर्स डायरेक्शनला आहे. म्हणजे तुमचे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी या बाजूला डायरेक्टेड होते, ई या बाजूला डायरेक्टेड असतो आउटपुट डायरेक्शनला, आणि तुमचं जे पोटेन्शियल आहे ती या बाजूला. समजलं का? समजलं का? कारण तुमचं डिस्प्लेसमेंट या बाजूला आहे ना, हे डीएस डिस्प्लेसमेंट कुठल्या बाजूला जात आहे? या बाजूला. आणि तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेरच्या बाजूला आउटवर्ड डायरेक्शनला डायरेक्टेड असते, कारण तुम्ही इथं पॉझिटिव्ह चार्ज केलंय. समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो आउटवर्ड डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी येतो. आणि तुमचा डीएस डिस्प्लेसमेंट जे आहे तो तुमचं इनवर्ड डायरेक्शनला आहे. सो तुमच्या वर्क डनची डायरेक्शन ही निगेटिव्ह असते, बिकॉज तुमच्या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट काम करते. समजलं का? समजलं का? हो हो सर. हा, हे महत्वाचे असतात डायरेक्शन्स वगैरे. मग तुमचा ऑब्जेक्ट जसं जवळ येतो तसं पोटेन्शियल वाढत जातं, बिकॉज एरिया वाढत जातो, त्याची वर्क करण्याची ॲबिलिटी वाढत जाते, कारण त्याच्यावरचा फोर्स जो आहे तो होतो. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा जो फोर्स असतो तो जवळ आल्याने स्ट्रॉंग होतो, त्याच्यामुळे डिस्टन्स कमी होतं. सो हा जो फॉर्म्युला आहे वर्कचा, इलेक्ट्रिकल पोटेन्शियलचा, हा फॉर्म्युला कॉन्सेप्ट तुम्हाला समजला तर पुढचे न्यूमेरिकल जमते. क्लिअर? समजलं का नाही समजलं? हॅलो. कळालं सर. हा, सो सोपं असतं पाहते. आता हे जर कॉन्सेप्ट तुम्हाला समजली तर हे डेरिव्हेशन पण क्लिअर होईल. हे डेरिव्हेशन तेच आहे. तुम्हाला जी मी सांगितली पोटेन्शियल एनर्जी, वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट जे तुम्ही वर्क करणार तेच तुमचं काय असतं? पोटेन्शियल एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी म्हणतोय आम्ही, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा शब्द वेगळा आणि पोटेन्शियल एनर्जी हा शब्द वेगळा, दोघांमध्ये फरक असतो. ओके, सो जी पोटेन्शियल एनर्जी असते ऑब्जेक्ट मध्ये ती किती असणार? जेवढं तुम्ही वर्क करणार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट. सो किती वर्क करत होतो तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट? तर फोर्स इंटू आपण डीएस एरिया कन्सिडर केला होता त्या डेरिव्हेशन मध्ये, या ठिकाणी डीआर एरिया कन्सिडर, कारण त्याची रेडियस चेंज होते ना, त्यांनी आर रेडियस वरती घेतलेलं आहे ते असं, मग तो म्हणतो रेडियस चेंज होते म्हणून डीआर तो कन्सिडर करतो. आपण जे डेरिव्हेशन पाहिलं त्या व्हिडिओ मध्ये तिथं डीएस एरिया आपण कन्सिडर केला होता. काही फरक पडत नाही, तुम्ही म्हणताना फक्त याला चेंज इन एरिया म्हणा, म्हणजे चेंज इन डिस्टन्स, आणि हे पण चेंज इन डिस्टन्स होतो, चेंज इन एरिया होतो.
ओके. सो फोर्स इंटू चेंज इन एरिया इज इक्वल टू वर्क डन असतं आणि वर्क डन म्हणजेच इनडायरेक्टली एनर्जी असते. समजलं का? सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन वर्क डन एवढं असतं. चेंज इन वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असली पाहिजे. काय डाऊट याच्यात? काय डाऊट नाही, sir. याच्यात? ओके. So, आता या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन कंप्लीट पाहायला भेटणार आहे पहा. हे सगळं इथे एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित. आता तुम्हाला पूर्ण जे शिकवलं ते सर्व इथं, की एक ओ पॉइंट असणार, त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज केलेलं आहे क्यू चार्ज. त्याच्यानंतर याची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी या बाजूला अशी जाते, तर हा इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा हा फोर्स आहे. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो आपण याला, एफ ई इलेक्ट्रिकल फोर्स आहे, जो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीने आउटवर्ड डायरेक्शनला जातोय क्यू पासून. ओके, एक आपण पॉइंट कन्सिडर केला ए पॉइंट, ज्याच्यावरती क्यू नॉट चार्ज आहे समजा सध्याला, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज क्यू नॉट आहे आणि हे दोघं पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हे रिपेल होणार. ऍक्च्युली ते रिपेल होणार आहेत, पण मी काय करतोय, याला इकडनं ए पासून पर्यंत त्याला मूव्ह करतोय, म्हणजे मुवमेंट देतोय. आता तुमच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट ती मुवमेंट झाली की नाही? समजलं का? हो. रिपेल होणार आहे ते ऍक्च्युली, पण तरी पण तुम्ही मुवमेंट देताय त्याला इनवर्ड डायरेक्शनला. सो आपण असं कन्सिडर करू की ए पासून तो बी पर्यंत जाणार आहे, आणि याच्यामध्ये पण आपण असं कन्सिडर केलं की ह्या इथून तर इथपर्यंत जाणाऱ्या डिस्टन्सला आपण डीआर डिस्टन्स घेतलं, जसं आपण तिकडे डीएस घेतलं होतं, स्मॉलेस्ट एरिया. ओके, सो या केसमध्ये आता काय म्हणतो हा, या क्यू पासून हे बी जे डिस्टन्स आहे याला त्याने R2 कन्सिडर केलंय, आणि या क्यू पासून हे जे ए डिस्टन्स आहे त्याला R1 कन्सिडर केलंय. ओके, त्याने पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी ते R1 आणि R2 घेतलेले आहेत. सो या पॉईंटचा आणि या पॉईंटचा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए पॉइंट अँड बी पॉइंट. समजेल ते तुम्हाला पुढे. सो तेच कंडिशन वापस होणार आहे इथं. मी तुम्हाला जेवढं काही शिकवलं तेवढं, की तो किती वर्क डन परफॉर्म करणार, तर जेवढं चेंज इन एनर्जी असेल तेवढं तो वर्क डन परफॉर्म करतो. सो वर्क डन किती परफॉर्म करेल या डीआर एरियासाठी? तो चेंज इन वर्क डन परफॉर्म करणार, म्हणजे तेवढ्या डीआर एरियासाठी त्याच्यावर लागलेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई, आणि किती एरियामध्ये? डीआर एरियामध्ये. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क डन असतं. आणि मी तुम्हाला आता सांगितलं होतं की जेवढं वर्क डन असतं तेवढीच त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते, कारण वर्क डन इज इक्वल टू एनर्जी असते. सो मी चेंज इन वर्क डन चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे चेंज इन डीयू इज इक्वल टू एफ ई डीआर म्हणू शकतो. काय समजलं का? म्हणजे डीआर इथं म्हणणार आपण, मागच्या वेळेस आपण डीएस म्हटलं होतं. काय डाऊट? नाही सर. इथपर्यंत क्लिअर? हा, आता याच्यात फक्त डायरेक्शन डिफरंट राहील, इथं निगेटिव्ह डायरेक्शन राहील. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स आहे, तुम्ही वर्क अगेन्स्ट डायरेक्शनला करताय. सो एफ ई ची डायरेक्शन बाहेरच्या बाजूला आहे आणि आपला डिस्प्लेसमेंट आतल्या बाजूला आहे. सो दॅट्स वाय आपल्याला इथं डायरेक्शन निगेटिव्ह घ्यावी लागते, बिकॉज निगेटिव्ह वर्क होणार आहे, म्हणजे आतल्या बाजूने वर्क होणार आहे. समजलं? डायरेक्शन फोर्सच्या अगेन्स्ट असल्यामुळे निगेटिव्ह डायरेक्शन. सो इकडे पहा, त्यानंतर आपण काय करतो, टोटल बॉडीला इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन केल्याने काय होईल, आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी भेटेल. ती भेटणार आपल्याला इंटिग्रेशन ऑफ डीयू. डीयू म्हणजे काय, त्या छोट्याशा डीआर डिस्टन्स साठीची पोटेन्शियल एनर्जीचं इंटिग्रेशन करायचं. कुठून कुठपर्यंत? R1 पासून R2 पर्यंत. R1 पासून R2 पर्यंत म्हणजे काय, R1 डिस्टन्स हे ए पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स होतं आणि R2 डिस्टन्स हे बी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स होतं. तर आपल्याला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जायचंय. समजलं का? तर म्हणजे आपल्याला R1 पासून R2 पर्यंत जायचंय. क्लिअर? एवढ्याच पार्टचं फक्त आपण वर्क डन काढतोय. क्लिअर? हो. क्लिअर? हा, मग इंटिग्रेशन मध्ये द्यावं लागतं तसं, की आपण कुठून कुठून प्रोसेस करणार आहे, फक्त तर R1 पासून R2 पर्यंत करणार, म्हणजे इनिशियल पॉईंट पासून फायनल पॉईंट पर्यंत करणार. सो हे जे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी होती त्याची आपल्याला टोटल पोटेन्शियल एनर्जी भेटणार R1 पासून R2 पर्यंतची. सो सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ या चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस एफ ई डी आर आला होता तुमचा, तो टाकून दिला इथे. काही डाऊट याच्यावर? ओके, इथपर्यंत ओके? हा, नेक्स्ट केस मध्ये पहा, राहिला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता या फॉर्म्युल्यामध्ये राहू द्या, थोडासा हा फॉर्म्युला थोडासा बाजूला राहू द्या, नंतर याची गरज पडणार आहे मला.
त्याला टेम्पररी स्टोअर करून टाका इक्वेशन नंबर 1. त्याच्यामध्ये हा एफई फोर्स लागणार आहे मला. एफई फोर्स म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो बाय कुलम्स लॉ. मी तुम्हाला हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखा काढून दाखवला होता पण आठवतो का? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे तो एफ म्हटला होता मी त्याला. तिथे इलेक्ट्रोस्टॅटिकला एफई म्हणतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे एफई. तर एफई म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर आणि R कॅप वेक्टर. आठवलं का ते? हो. आठवलं का ते? हा. तर हे Q1 म्हणजे काय असतं? त्या सोर्सचा चार्ज आणि Q2 म्हणजे काय असतं? त्या ऑब्जेक्टचा चार्ज जो A पोझिशन पासून B पोझिशन पर्यंत प्लेस होतोय. मग त्याला इथं त्यांनी कॅपिटल Q आणि Q नॉट म्हटलंय. तो काही वेगळंच नाही. सो दोन्ही चार्जच आहेत ते. आणि R वेक्टर हा डायरेक्शन दाखवतो. तो नॉर्मली निगेटिव्ह असतो. त्याचं कारण असं आहे की तुमचा एफई वेक्टर जो आहे तो डायरेक्टेड आहे आउटवर्डला आणि तुम्ही जे डिस्प्लेसमेंट परफॉर्म करताय ते इनवर्डला आहे. सो हा जो युनिट वेक्टर आहे आर कॅप वेक्टर म्हणजे आर युनिट वेक्टर हा फक्त डायरेक्शन दाखवतो. तो आर ची डायरेक्शन दाखवतो. आर ची डायरेक्शन ही तुमच्या एफईच्या रिव्हर्स डायरेक्शनला आहे. सो दॅट्स वाय ही इथं निगेटिव्ह झालंय. समजलं? हो सर. आर म्हणजे ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत येतो आपण जे की तुमच्या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शनला आहे. सो दॅट्स वाय निगेटिव्ह. नंतर घ्या तुम्ही हा फॉर्म्युला आणि आपल्या त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करून टाका. सो हे तुमचं इक्वेशन नंबर 1 होतं इथं. याच्यामध्ये घ्या आणि ती एफई ची व्हॅल्यू ही एफई ची व्हॅल्यू जी ना ती टाकून द्या. ती एफई ची व्हॅल्यू आताच काढलेली आपण 1/4πε0 मायनस इथं Q आणि इथं कॅपिटल Q अपॉन हे R स्क्वेअर आणि तो R कॅप. समजलं? व्हॅल्यू घेऊन याच्यात ठेवा. मग तुम्हाला ही टर्म भेटेल. ओके. हो. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ R1 टू R2. हे जे व्हॅल्यू टाकली आपण ही व्हॅल्यू आपण त्या फोर्सची टाकली. दिसते का? हा सर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची. ओके. सो पुढे पहा आता याच्यामधनं कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर निघतील. सो 1/4πε0 आणि मायनस साइन आणि राहिला चार्जचा प्रश्न. तुम्ही सोर्सचा चार्ज चेंज करणार नाही, तुम्ही ऑब्जेक्टचा चार्ज चेंज करणार नाही. सो या गोष्टी बाहेर निघतील. चेंज होणार आहे फक्त रेडियस. रेडियस म्हणजे काय? डिस्टन्स. तो ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत येणार आहे. सो डिस्टन्स चेंज होणार आहे कंटिन्युअस. इथं आर इथपर्यंत R1 होतं आणि इथं R2 होतं. सो डिस्टन्स कंटिन्युअसली चेंज होईल. सो व्हेरिएबल क्वांटिटी ऑन डिस्टन्स असेल. सो कॉन्स्टंट क्वांटिटी बाहेर काढल्या मी सगळं कॉन्स्टंट क्वांटिटी बाहेर आणि इंटिग्रेशन मध्ये फक्त 1/r स्क्वेअर राहील फक्त बस. 1/r स्क्वेअर dr आणि हे सगळं बाहेर राहील. समजलं का? समजलं का? हे R1 टू R2 असं. ओके. नाही समजलं? समजलं सर. असं होणार मायनस 1/4πε0 त्यानंतर तुमचं अजून काय चेंज होणार होतं त्याच्यात? Q आणि Q नॉट दोन्ही चार्ज बाहेर निघतील आणि इंटिग्रेशन मध्ये उरणार R1 आणि R2 आणि मध्ये उरणार 1/r स्क्वेअर तो खालचा आणि हा dr. डायरेक्शन मध्ये हे मायनस झालेलं आहे. काही प्रश्न नाही. आर कॅप निघून गेला तरी चालेल कारण त्याची मॅग्निट्यूड 1 असते. आता हे तर कॉन्स्टंट टर्म आहे. सो ही बाहेरच राहील 1/4πε0. हे Q आणि हे Q नॉट राहील आणि हे इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करतात? तर इंटिग्रेशन मध्ये पण असेच फॉर्म्युले असतात. 1/r स्क्वेअर याचा अर्थ असतो इंटिग्रेशन करायचं पहिले R1 आणि R2 राहू द्या अजून. 1/r स्क्वेअर म्हणजे r⁻²dr असतं. म्हणजे खाली (2) आहे तो वरती आल्यावर -2 होतो. सो इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म्युला असतो. इंटिग्रेशन मधला फॉर्म्युला असतो जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये असतो तुमचा x⁻n चा जसा फॉर्म्युला असतो तसा इंटिग्रेशन मध्ये पण असतो. इंटिग्रेशन ऑफ x⁻n म्हणजे काय? x⁻n + 1/n + 1 असा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये मायनस करतो याच्यात प्लस करावा लागतो. सो इथे इंटिग्रेशन होईल पहा R1 टू R2. आता इंटिग्रेशन झालं समजा इथं निघेल समजा इंटिग्रेशन. मग आपल्याला काय भेटणार? r⁻² - 2 + 1 डिवाइडेड बाय -2 + 1 आणि ते R1 R2 अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट राहतातच. नंतर टाकतो आपण ते. मग इथं r⁻² - 2 + 1 म्हणजे त्याचा अर्थ झाला r⁻² - 1 आणि हा -2 + 1 त्याचा अर्थ झाला -1 आणि हे r1 आणि r2 तर राहीलच. सो इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय मी. नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका, होणारच आहे तुमचं. सो -1 म्हणजे मी काय करू शकतो याला? -1 ला मी वरती -1 लिहिलं तरी चालेल.
-1 असतो. आणि हा r⁻⁻1 चा अर्थ अपॉन r होईल, म्हणजे -1 अपॉन r झाला तो. -1 अपॉन r रेस टू, हा इथं r2 अप्पर लिमिट, r1 लोअर लिमिट. समजलं इथपर्यंत? हो सर. समजलं का? थोडंफार. मग काय करावं लागतं, अप्पर लिमिट एकदा r च्या जागी टाकायचं, लोअर लिमिट एकदा r च्या जागी टाकायचं, म्हणजे एकदा हे अप्पर लिमिट लिहायचं, एकदा लोअर लिमिट लिहायचं. मग काय भेटतं आपल्याला पहा, हे आपल्याला भेटतं -1 अपॉन r2, आणि मग मायनसच करायचं असतं अप्पर लिमिट म्हणून लोअर लिमिट, आणि 1 अपॉन 1. ओके, असं ते तुम्हाला भेटतं. समजलं का? इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागतं. मग तुम्हाला ही टर्म आलेली भेटते पहा. हे पहा, ही टर्म तुम्हाला हे जे भेटलेलं होतं ते मायनस भेटलेलं होतं. तुम्हाला असं भेटलं होतं पहा, -1 अपॉन r2 -1 अपॉन r1 अशी टर्म होती तुमची आलेली, आणि हे बाहेर -1 अपॉन 4πε0 होतं. समजलं का? हे सॉल्व्ह केलंय मी. अशी टर्म आली होती, आठवली का? हो सर. हो. आता काय होईल, हे याच्यातनं मी मायनस साइन कॉमन काढतो. मायनस साइन कॉमन काढलं म्हणजे इथं प्लस होऊन जाईल, इथं पण प्लस होऊन जाईल, हा बाहेर मायनस होऊन जाईल. बरोबर? मायनस साइन कॉमन काढल्यावर क्लिअर, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस येईल, आणि हा ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस, हा ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस, आणि हा पुढचा मायनस, मायनस मायनस प्लस होईल. सो इथं तुमचा उरलेला प्लस आहे पहा, ही टर्म जशी तशी आहे, आणि r2 आणि r1 यांच्यामध्ये इथून मायनस यायला पाहिजे होतं. अच्छा, मायनस मायनस प्लस होणार होते, बरोबर आहे, मायनसच आहे, कारण फॉर्म्युलाचा मायनस आणि त्या स्वतःचा मायनस असे मिळून ते मायनस मायनस प्लस होईल, त्याचा पुन्हा मायनस होईल, आणि ते मायनस. तुम्हाला असा फॉर्म्युला भेटतो. समजलं? आता हे नाही उमजलं तरी घाबरू नका, इंटिग्रेशन होईल समजेल. ओके ओके. हो सर. हो सर. सो आता थोडंसं फक्त एक छोटंसं राहिलंय, ते घेऊन टाकतो. आता हे जे तुम्हाला भेटलं होतं पहा, ते मिळालं होतं तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी. हे पोटेन्शियल एनर्जीच आहे. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन असतं. मग मी याला वर्क डन म्हटलं चालेल का? चालेल का वर्क डन हो. म्हटलं तर? मग या वर्क डनचा फॉर्म्युला झाला आपण. वर्क डन हा झाला, आणि मला जर का मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर काढायचं असेल तर मी काय, त्या वर्क डन मध्ये आता इथं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस वापरले इथं खाली, की मी जर का r ची व्हॅल्यू इन्फिनिटी पर्यंत घेऊन गेलो तर मला इन्फिनिटीची व्हॅल्यू मध्ये वर्क डन काय भेटेल, वर्क डन कसं असेल त्यानंतर पाहू आपण. ओके, इथपर्यंत समजलं का तुम्हाला वर्क डनच्या फॉर्म्युल्यापर्यंत? हो सर, समजलं. ठीक आहे, थांबू आपण इथं. थोडासा विचित्र आणि क्रिटिकल कॉन्सेप्ट आहे, समजायला थोडा वेळ लागेल, समजेल पण नक्की. सर डेरिव्हेशन येतं का पेपरला? पोटेन्शियल, हो, पोटेन्शियलचं डेरिव्हेशन लक्षात ठेवा, विचारलं गेलं जातात समटाइम्स. याच्यावर 3-4 डेरिव्हेशन बेस्ड आहेत, सो कधी कधी विचारतात. न्यूमेरिकलच येतात कधी कधी जास्त करून, पण डेरिव्हेशन राहू दे लक्षात, ते काम येतातच.